नमस्कार मित्रांनो. आज एका अतिशय चांगल्या पुस्तकाची तुम्हाला ओळख करून देण्याची संधी मिळाली आहे. तुमचे मित्र संजय पाटील हे महामित्रांमध्ये उच्च पदावर काम काम करत आहेत आणि ते वालचंद सांगली कॉलेजचे इंजिनिअरिंग कॉलेजचे माजी विद्यार्थी पण आहेत. आमची ओळख ॲक्च्युली एका सार्वजनिक लायब्ररीमध्ये झाली. सांगायचा मुद्दा असा की त्यांनी हे आपले व्याप सांभाळत, महावितरणचा व्याप असेल किंवा बाकीचे त्यांचे जे वैयक्तिक जबाबदारी असतात त्या सगळ्या सांभाळत आपली जी पॅशन आहे, आवड आहे, जी म्हणजे कविता करणं किंवा लेख लिहिणं किंवा कथा कादंबऱ्या लिहिणं, ही त्याने जोपासली. याचं खूप मोठं असं आनंद आणि कौतुक दोन्ही होतात. हे जरी त्यांचं पहिलं पुस्तक असलं तरी त्याच्या आधी पण त्यांनी व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियामध्ये बऱ्यापैकी कथा लिहिल्या आहेत, बेसिकली कविता पण लिहिल्या आहेत. आणि या सगळ्याचा अतिशय चांगला परिणाम म्हणजे हे रेहाना बेगम नावाचे पुस्तक त्यांनी आत्ताच प्रकाशित केलेलं आहे. अतिशय छान कल्पना आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये माझा पण जो एक निरीक्षण असं असतं की इंजिनियर लोक जरा प्रत्येक गोष्टीला टेक्निकली घ्यायचा प्रयत्न करतात, तांत्रिकदृष्ट्या बसवायचा प्रयत्न करतात. पण त्यांनी ह्या ज्या कथा लिहिल्या त्यामध्ये असा कुठलाही बाज आपल्याला आढळत नाही. मानवी आयुष्य आणि मानवी भावना आणि मानवी अनुभव, मानवी दुःख, मानवी सुख, मानवी लोभ, मानवी मत्सर, मानवी द्वेष, मानवी जो स्वभाव आहे, एकमेकांबरोबर राहण्याची जी प्रवृत्ती आहे. मॅन इज अ पॉलिटिकल ॲनिमल असं म्हणतात अरिस्टॉटल. म्हणजे ह्युमन बिंग, बेसिक मॅन म्हणजे फक्त मॅन नाही, मनुष्य प्राणी हा समाजप्रिय, समाजामध्ये लोकांमध्ये राहायची सवय असते किंवा आवड असते किंवा निकडपण असते, सोशल नीड म्हणतात तशी. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक प्रकाशानं जाणवतं. मी थोडक्यात त्याची पुस्तकाची तुम्हाला ओळख सांगतो. रेहाना बेगम हे टायटल आहे पुस्तकाचं. रेहाना बेगम याच्यामध्ये 7 स्टोरी आहे. त्याच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असे रेहाना बेगमची स्टोरी असेल किंवा जंगली मामाची स्टोरी असेल किंवा सूड प्रतिशोध असेल किंवा मुंजाचा कोंबरा असेल, वाल्या ते वाल्मिकी, हे जे आयुष्यामध्ये आपल्या आजूबाजूचे व्यक्ती असतात, कॅरेक्टर असतात, त्याचं अतिशय उत्कृष्ट असं निरीक्षण करून त्यांच्या भावभावना, त्यांचं भावविश्व, ते ज्या प्रकारे वागतात, चांगलं असेल, बरं असेल, वाईट असेल, त्यामागे काय कारणं असू शकतील, या सगळ्यांचा अतिशय उत्कृष्ट असा निरीक्षण किंवा अनालिसिस केल्यानंतरच हे अशा प्रकारच्या गोष्टी लिहिल्या जाऊ शकतात किंवा कथा लिहिल्या जाऊ शकतात. त्यामुळे हे पुस्तक आपण अवश्य वाचा, कारण याच्यामधून त्यांचा जो अनुभव किंवा ऑब्झर्वेशन आहे ते अतिशय व्यवस्थितपणे केलेलं आहे. आणि त्या पुस्तकाची जी खासियत म्हणता येईल ती वातावरण निर्मिती जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. आपण हे पुस्तक वाचताना त्या ॲक्च्युली फॉर एक्झाम्पल रेहाना बेगमचा जो कॅरेक्टर आहे तो उरण भागातला एक मुलगी आणि नंतर बांद्र्याच्या बेहरामपाड्यामध्ये झोपडपट्टीमध्ये ती ज्या प्रकारे आपलं करिअर निर्माण करते, तर तिथली जी वातावरण निर्मिती इतकी उत्कृष्ट आहे की मी बांद्र्याला माझं ऑफिस होतं MIG क्लब समोर विजयदीपमध्ये. त्यामुळे मला या गोष्टीच्या माझ्या डोळ्यासमोर अक्षरशः उभं राहिल्या. बहुमजली झोपड्या, मग त्यातलं आयुष्य वगैरे सगळं. त्यानंतर पात्रांचा परिचय ही पण एक भन्नाट हातोटी संजय पाटलांकडे आहे. प्रसंगाचं हुबेहूब वर्णन करणं, त्याला उभा करणं आणि ह्या सगळ्याचा जो बेसिक गाभा आहे तो म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आजूबाजूला येणारे व्यक्ती, त्यांचं निरीक्षण, त्यांचे वागणुकीच्या तऱ्हा आणि ही जी निरीक्षण क्षमता आहे ती सगळ्यात महत्त्वाची. आणि ही निरीक्षण क्षमता फक्त निरीक्षण क्षमता पुरती मर्यादित नाही ठेवता ती कागदावर उतरवणं ही त्याच्या पुढची कला आहे. मग हे लोकांच्या आयुष्यात जे छोटे मोठे धडे आपल्या आजूबाजूचे लोक शिकत असतात किंवा आपल्याला देत असतात, ते अगदी हळूवारपणे ते तुमच्यासमोर मांडतात. आणि मग त्यांचा अनुभव आणि हे जे निरीक्षण आहे त्यामधून इतरांना त्याचा कसा फायदा होईल, हा एक अप्रोच जो आहे तो पण मी त्यांच्याशी बोलताना किंवा त्यांच्याबरोबर जेव्हा भेटतो तेव्हा हे प्रकर्षाने जाणवतं. कारण तो जो ऑब्जेक्टिव्ह आहे, काहीतरी आपल्यापासून आपण जे काही करिअर स्वतःचं निर्माण केलं आहे, व्यावसायिक असेल किंवा वैयक्तिक असेल, त्याचा इतरांना काय फायदा होऊ शकेल, ही जी तळमळ आहे ते खूप मला वाटतं महत्त्वाचं आहे. आणि अशा व्यक्तीच फक्त आपले अनुभव, निरीक्षणं अशी लोकांसमोर मांडू शकतात, कारण लोकांचा पण काहीतरी फायदा होईल. अगदीच लोकांनी यापासून धडा नाही घेतला तर कमीत कमी त्यांची मनोरंजन तरी होईल, याच्याबद्दल 100% खात्री आहे. पुस्तकाचा दर्जा, पेपर, फॉन्ट, एक लेखक असल्यामुळे मला खूप आवडला. विशेषतः हे जे कव्हर पेज आहे त्याचं टेक्स्चर आहे खूप चांगलं आहे आणि फॉन्ट साईज पण व्यवस्थित आहे, वाचताना वगैरे प्रॉब्लेम येत नाही. पेपरची जी सिलेक्शन आहे ते पण चांगलं आहे, GSM आणि शेड, या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात आणि काही जे लेखक किंवा या व्यवसायातली मंडळीच ते फक्त ओळखू शकतात.
अर्थातच काही ठिकाणी हे पहिलंच पुस्तक आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आणि हे पहिलंच पुस्तक असल्यामुळे काही ठिकाणी एक मी सिनियर म्हणणार नाही, मला पण 14 पुस्तकांचा लिहिण्याचा अनुभव आहे आणि 15-16 चालू आहे. त्यामुळे काही काही ठराविक गोष्टींमध्ये 100% इम्प्रूव्हमेंट करता येईल. पण मला माहिती आहे की ते पाटलांच्या लक्षामध्ये आधीच आलं असेल आणि ते त्यावर ऑलरेडी काम करत असतील. त्यामुळे त्या इथे मेन्शन करायची गरज नाही, क्षुल्लक आहेत त्या. आणि त्या तरी पण या चुका किंवा या कमतरता जरी आपण बाजूला ठेवल्या तरी पहिलं पुस्तक एखाद्या व्यक्तीनं लिहिलं असतं ते अतिशय उत्कृष्ट आहे. म्हणजे कॅटेगरी A++ कॅटेगरीमधलं पुस्तक आहे. तुम्ही अवश्य वाचा, तुम्हाला नक्की आवडेल. हे जे 7 कॅरेक्टर्स आपण म्हणतो, याच्यामध्ये 7 कथांमध्ये 7 कॅरेक्टर आहेत. त्या प्रत्येकाचं भावविश्व वेगळं आहे, प्रत्येकाचे अनुभव वेगळे आहेत, प्रत्येकाची लाईफ फिलॉसॉफी वेगळी आहे. पण या सगळ्यांमधून सगळ्यात जो बेसिक गाभा असा आहे की मानवी अनुभव, मानवी मनाची काम करण्याची पद्धत, एखाद्या संकटातून उभारी घेण्याची जी त्याची मानसिकता असते. जंगले मामाचं फॉर एक्झाम्पल, त्याला आपल्या मुलाला सरकारी अधिकारी व्हावं असं वाटत असतं. रेहाना बेगम किंवा रंजना, ती आपल्या आयुष्यामध्ये धडपड कशी करते, आणि त्याचबरोबर हे सगळं करत असताना जी माहेर आहे त्या माहेराची ओढ तिला कशी सतत टोचत असते. याच्या गोष्टी आहेत त्या अतिशय वाखण्यासारख्या आहेत. त्यांनी आपापलं व्यासपीठमध्ये स्वतःचा पण तो मला वाटतं थोडासा अनुभव त्यांनी लिहिला आहे. तो काल्पनिक आहे की खरा माहीत नाही, पण हा जो मुद्दा आहे, प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये हिरो असतो. परसेप्शनचा प्रश्न आहे. प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये हिरो असतो, प्रत्येक जणाचे काहीतरी स्ट्रगल असतात, प्रत्येक जणाच्या आयुष्यामध्ये काहीतरी विलन असतो, आणि या सगळ्यांची काळजी घेत तो प्रत्येक माणूस आपलं आयुष्य यशस्वी करण्यासाठी धडपडत असतो. तर रेहाना बेगम खूप छान पुस्तक आहे, अवश्य वाचा. आणि संजय पाटलांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन. हे फक्त पहिलं पुस्तक आहे आणि मला माहिती आहे तुमच्याकडे अफाट स्टोऱ्या आहेत. स्टोऱ्या म्हणण्यापेक्षा कथा आहेत, आणि त्याचा आमच्यासारख्या वाचकांना, मित्रांना नक्कीच फायदा होईल याच्याबद्दल तरी तीळ मात्र शंका माझ्या मनात नाही. धन्यवाद.